केटी कुकिंग चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। एका बटाट्याचा वापर करून बनवूया न तळता आळूच्या वड्या। प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता, जिरे, लसूण आणि आलं याचं वाटण करून घेऊया। चाळून घेतलेलं बेसनाचं पीठ आहे, त्यामध्ये एक आपण आज बटाटा टाकणार आहोत। मोठा बटाटा घ्यायचा आहे आणि तो किसून घेतलेला आहे। केलेलं वाटण त्यामध्ये टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। हा गुळ घेतलेला आहे, त्यानंतर ओवा आहे आणि हे तीळ आहे। तीळ थोडेसे आपण त्यामधले ठेवून घेऊया। टाकूया मीठ, 1 चमचा मीठ टाकत आहे। कॉर्न स्टार्च घेतलेला आहे, त्यामुळे वडी कुरकुरीत होते। 2 चमचे टाकून घेऊया। चमचेचं पाणी घेतलेलं आहे आणि ते टाकून घेत आहोत। पद्धतीने आता हे पीठ व्यवस्थित एकत्र करून घेऊया। पण एक मोठा बटाट्याचा वापर करून न तळता आळूच्या वड्या बनवत आहोत। अशा प्रकारे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं पीठ भिजवायचं, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। अशा पद्धतीचं हे पीठ भिजवून झालंय। आळूची पानं घ्यायची आहे, पूर्ण असं हे व्यवस्थित काढून घ्यायचंय देठ सुद्धा। आता आपण त्या पानांना प्रथम तेल लावून घेणार आहोत। तेल लावल्यामुळे पीठ पटपट लावलं जातं, म्हणजे पुढे सरकतं। अशा पद्धतीने आता आपण आधी पानांना तेल लावून घेऊया। सर्व पानांना तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण ते बाजूला ठेवूया आणि एक एक पान वळून घेऊया। आता पानांना आपण पीठ लावून घेऊया। तीन पानांची आपण एक वडी तयार करतोय। आता हे पानं असे मध्यभागी घ्यायचे। अशा पद्धतीने घेतल्यानंतर हा भाग घेऊया। उकळी यायला लागलीये तर त्यावर ठेवून घेऊया ही चाळणी। त्यामध्ये हे आळूचे पातोड आता ठेवून घेऊया। अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून हे करायचंय। वरून थोडेसे तीळ पण टाकूया आणि त्यावर झाकण ठेवून 10 मिनिट आता होऊ देऊया। आता आळूची वडी तयार झाली की नाही, मस्तपैकी। वाव, छान ना, शिजली की नाही हे चेक करण्यासाठी असा चाकू टाकायचा। काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। प्रकारे तडका देऊन बनवा आळूच्या खमंग व खुसखुशीत वड्या। अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्या ते। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह। थँक्यू।